नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. अशी पळवा डोकेदुखी सत्वर. डोकेदुखीसाठी उपाय आणि औषधी जाणून घेऊयात सविस्तर. घरातील एकाची डोकेदुखी म्हणजे संपूर्ण घराची डोकेदुखी असते. नव्हे, ती अग त्या डॉक्टरची सुद्धा डोकेदुखी असते, जो त्या पेशंटला ट्रीट करत असतो. कारणच असं असतं, की इतक्या वेदना होतात एकदा डोकं दुखायला लागलं की, की मग स्ट्राँगेस्ट स्ट्राँग पेन किलर घ्यावी लागते आणि गोळी घेतली की डोकं थांबतं आणि गोळीचा इफेक्ट संपला की पुन्हा डोकं सुरू. त्याच्यामुळे गोळी घेणं, डोकेदुखी इफेक्ट संपला की डोकेदुखी, परत गोळी अशा दुष्टचक्रामध्ये बरेच जण अडकलेले आपल्याला दिसतात. मग ह्या डोकेदुखीसाठी आयुर्वेदामध्ये काही औषध आहे का? किंवा आयुर्वेदामध्ये मायग्रेन किंवा अर्धशिशी ह्याचं काही वर्णन आहे का? तर नक्कीच आहे. आयुर्वेदामध्ये शिरःशूल ह्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. फक्त शिरःशूल नाही हां, शिरोरोग हे त्रिमर्मीय सिद्धी अध्यायामध्ये इतके सुंदर वर्णन केलेले आहेत, की त्याचा जर नीट अभ्यास केला, तर असं जाणवतं, की साध्या-साध्या डोकेदुखी म्हणजे पित्तामुळे होणारी डोकेदुखी इथपासून तर ब्रेन ट्यूमरमुळे किंवा मोठ्या-मोठ्या पॅथॉलॉजीज ज्या मेंदूमध्ये जे आजार होतात, त्या सगळ्यांचं वर्णन ह्या शिरोरोगामध्ये केलेलं आहे. शिर म्हणजे डोकं आणि डोक्याचे रोग. तर मग अर्थात वर्णन केलंय म्हणजेच त्याची ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेच. मग ह्याचे काय-काय प्रकार सांगितलेत. तर प्रकार बघण्याआधी आपण बघूयात, की कारणं काय-काय आहेत. तर कारणांमध्ये मोठं कारण काय आहे, की अतिशय गोड खाणे किंवा अतिशय एककल्ली आहार घेणे. म्हणजे खूप स्पायसी, चमचमीत एकाच प्रकारचं खातात. तिखट तर तिखटच, गोड तर गोडच असा आहार घेणं हे जे लोकं करतात. जेवण झाल्यानंतर त्वरित झोपायचं. म्हणजे इकडे हात धुवायचे ताटामध्ये आणि लगेच सोफ्यावर आडवी पडणारी माणसं बघितली आहेत, की इतकं की जेवण झालं की झोपणार, जेवण झालं अंघोळ करणार, जेवण झालं की व्यायाम करणार. अ, वेगवेगळ्या प्रकारचं विरुद्ध अन्न खाणं, अशा प्रकारे किंवा खूप जास्त मानसिक ताण, तणाव, टेन्शन ह्या गोष्टींमुळे डोकं दुखतं. म्हणजे थोडक्यात काय वाटेल तसं वागणं, वाटेल तसं राहणं, वाटेल तसं वाटेल तेव्हा उठणं, वाटेल तेव्हा झोपणं आणि वाटेल तसा व्यायाम करणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे डोकेदुखी हा आजार सुरू होतो असं आयुर्वेद सांगतं. त्याचबरोबर डोळ्याचा नंबर असणं ह्यामुळे म्हणजे डोळ्यांच्या आजारांमुळे सुद्धा डोके दुखतं. त्याच्यामध्ये डोळ्याचा नंबर जर वाढलं ही कॉमन समस्या आहे. त्याच्यामुळे दुखणारं एक डोकेदुखी असते आणि अजून एक डोकेदुखी असते जी गंभीर स्वरूपाची असते, की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सीरियस अटेन्शन द्यावं लागतं, की जेव्हा मेंदूमध्ये काही पॅथॉलॉजी असते म्हणजे ब्रेनशी रिलेटेड, मेंदूशी रिलेटेड काही आजार असतील, तर अशामध्ये सुद्धा प्रचंड डोकेदुखी होत असते. पण तिचं स्वरूप नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा वेगळं असतं आणि त्याचे काय-काय लक्षणं असतात, जेव्हा मेंदूमध्ये काही पॅथॉलॉजी होते तेव्हा, की डिप्लोपिया म्हणजे डबल व्हिजन दिसते किंवा 2-2 दिसायला लागतं किंवा चक्कर येते किंवा भोवळ येते, डोळ्यासमोर अंधारी येते, प्रचंड डोकं दुखत असतं, ताप असतो, उलट्या होतात डोकं दुखल्यानंतर किंवा फिट्स येणं वगैरे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ह्याची लक्षणं असतात आणि ही आपल्याला समजतात, की हे काहीतरी ऑड आहे. अशा वेळेस त्याचा मग मेंदूचा एम-आर-आय करणं, सीटी स्कॅन करणं, जे काय आहे, ज्या पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्स लगेच करून त्याचं निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट सुरू करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच डोकेदुखी अगदी छोट्या पित्तासारख्या ह्याच्यापासून सुरू होऊन ते अगदी तिचं स्वरूप हे मोठं असू शकतं. मग डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत हां. म्हणजे शिरःशूल काय काय आहेत? तर अर्धावभेदक नावाचा शिरःशूल सांगितलाय, सूर्यावर्त सांगितलाय, अनंतवात, शंखक, वातज, पित्तज, कफज, कृमीज, सान्निपातीज असे शिरःशूलाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मग शंखक म्हणजे काय? तर टेम्पोरल रिजनच्या इथे प्रचंड डोकं दुखतं आणि त्याची जी वर्णन केलंय त्याच्यामध्ये मोठ्या-मोठ्या ज्या ब्रेनच्या पॅथॉलॉजीज असतात ना, म्हणजे आजार असतात मेंदूचे, ते त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं, की अरे हे याचं वर्णन आहे. अर्धावभेदक म्हणजे काय? जे आपण व्यवहारामध्ये ज्याला अर्धशिशी म्हणतो किंवा मायग्रेन म्हणतो, ते म्हणजे अर्धावभेदक. सूर्यावर्त म्हणजे काय? की ज्याला फोटोफोबिया जे म्हणतात किंवा जसं ऊन वाढत जातं तसं-तसं डोकं वाढतं डोकं दुखायला लागतं ह्या लोकांमध्ये आणि मग जसं-जसं ऊन कमी होतं म्हणजे सूर्य मावळायला लागतो तसं-तसं संध्याकाळपर्यंत मग डोकं कमी येतं. म्हणजे सूर्याच्या उगवण्यासोबत जे डोकेदुखी सुरू होते आणि सूर्य तीव्र झाल्यानंतर ती डोकेदुखी सुद्धा
तीव्र होते, त्याला सूर्यावर्त म्हणतात. अनंतवात म्हणजे काय, तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट असते. तर अशा प्रकारे वेगवेगळे डोकेदुखीचे प्रकार सांगितले. आता वाताची डोकेदुखी सांगितली आहे. वाताची डोकेदुखी कशी असते, तर ज्यांच्यामध्ये खूप ठण, ठण, ठण असं डोकं दुखतं ते वातामुळे दुखतं. कफाची डोकेदुखी काय, की सर्दी जेव्हा होते आणि सायनसेसमध्ये जेव्हा जो कफ तो आहे तो साठून राहतो, चिकटा जो आहे साठून राहतो आणि मग डोकं जड पडतं. मग डोकेदुखी ती कफज आपण म्हणू शकतो. पित्ताची काय, की जेव्हा दाह होतो किंवा खूप टेंडरनेस असतो, की हातही लावू देत नाही, ती पित्तामुळे होणारी डोकेदुखी असते. डोकेदुखी नावाचा एक वेगळाच प्रकार सांगितलेला आहे बरं का. तर तो पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, की कृमींमुळे होणारी डोकेदुखी. कृमी म्हणजे जंत. मग पोटातले पण जंत ते आहेच, पण फिजिकली मॅगेट्स सुद्धा नाकामध्ये तयार होतात. जेव्हा ॲक्सिडेंटच्या केसेस असतात, नाकाचे घोळणे फुटतात, तिथेच ते इन्फेक्शन तसंच राहतं. मग तिथे मॅगेट्स क्रिएट होऊन अक्षरशः जे आहेत ते ब्रेनमध्ये सुद्धा ते प्रवास करतात. तर अशा प्रकारे सिव्हिअर कृमीज शिरःशूल सुद्धा आपल्याला आढळतो. अजून एक वेगळ्या प्रकारची डोकेदुखी आपल्याला आढळते, ती म्हणजे की हाय बीपी आणि लो बीपीच्या पेशंट्समध्ये मागच्या बाजूचं डोकं दुखत असतं. तर कुठल्या बाजूचं डोकं दुखतंय ह्यानुसार सुद्धा तिचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट बदलते. बऱ्याच वेळा मागच्या बाजूचं जे डोकं दुखतं ते हाय बीपी किंवा लो बीपीच्या पेशंट्समध्ये असतं. त्याचप्रमाणे ज्या लोकांमध्ये बौद्धिक काम करणारी जी लोकं असतात ना, म्हणजे वकील आहेत, डॉक्टर आहेत, सॉलिसिटर्स आहेत, इंजिनिअर्स आहेत, मोठ्या-मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत, की ज्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग हे खूप आणि सतत डोक्यावर टेन्शन, की ते डिसिजन मेकिंग कायम ते करत असतात आणि कायम ते मेंटल ज्याला म्हणतो आपण, की काम असतं त्यांचं, टेन्शन असतं. तर अशा लोकांमध्ये ही मागच्या बाजूची डोकेदुखी जी आहे ती दिसते. ज्याला ऑसिपिटल लोब म्हणतात. तर त्या बाजूमध्ये डोकं दुखत असेल तर तिथे मज्जा या धातूचा संबंध आयुर्वेदाने सांगितलाय आणि त्याची ट्रीटमेंट करावी असं सांगितलंय. दुसरं एक येतं ते म्हणजे की टेम्पोरल साइड म्हणजे बाजूनी जे डोकं दुखतं. बऱ्याच लोकांमध्ये बाजूची डोकं दुखतं. ही डोकेदुखी ज्या लोकांचं फिजिकल एक्सर्शन जास्त असतं ना, म्हणजे स्पोर्ट्समध्ये असतील किंवा कामगार लोकं असतील, की जे श्रमिक ज्याला वर्ग आपण कॅटेगरी म्हणू शकतो, की ते फिजिकल श्रम ज्यांच्यामध्ये होतात, शारीरिक श्रम, त्यांच्यामध्ये अशी बाजूनी डोके दुखण्याचा प्रकार असतो आणि त्याचा मांसधातूशी संबंध आहे आणि त्याची ट्रीटमेंट मग तशी करावी सांगितलं आहे. वर जर डोकं दुखत असेल तर त्याचा रसधातूशी संबंध आहे आणि मग त्याची ट्रीटमेंट करावी. कफाची ट्रीटमेंट करावी जर पुढच्या बाजूचं डोकं दुखत असेल तर. म्हणजे अशा प्रकारे कुठल्या बाजूचं डोकं दुखतंय त्यानुसार सुद्धा डोकेदुखीचे वेगवेगळी ट्रीटमेंट आणि प्रकार होतात. आता ह्या डोकेदुखीमुळे काय होतं, रोजच्या जीवनावर तुमच्या परिणाम होत असेल किंवा सारखं डोकं दुखत असेल, दर 1 दिवसाआड 2 दिवसाआड सारखं डोकं दुखतंय, गोळी घेतलं की थांबतंय, तर अशा डोकेदुखीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग त्याला उपचार काय? सामान्य उपचार मी तुम्हाला सांगते, की शिरःशूलहर वटी म्हणून एक आणि शिरःशूलहर क्वाथ असे 2 औषधं आहेत ना, जे माझे अतिशय आवडते आहेत. ते बऱ्याच साऱ्या कॉमन डोकेदुखीमध्ये खूप छान काम करतात. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे की वेगवेगळ्या वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत, की त्यासुद्धा आता आपण बघूयात एक-एक करून, की त्या ह्या डोकेदुखीमध्ये खूप छान काम करतात. सगळ्यात सोपी आणि सर्वत्र मिळणारी एक वनस्पती ती म्हणजे आवळा. आवळा हे पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी खूप छान औषध आहे. पण त्याचा वापर कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगते. आवळ्याचं चूर्ण हे तुम्ही अर्धा चमचा जेवणानंतर दोन्ही वेळेस गरम पाण्यातून घेऊ शकतात किंवा थंड पाण्यातून घेऊ शकतात. शक्यतो सकाळी 10 आणि दुपारी 2 या पित्ताच्या काळामध्ये जर ते घेतलं तर जास्त फायदा होतो आणि तर पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी येते. त्याचबरोबर आवळ्याचा रस तुम्ही 20 ते 30 ml पित्ताच्या काळामध्ये म्हणजे साधारण दुपारी 2 वाजता जर तो तुम्ही घेतला, तर तो खूप छान अशा प्रकारे डोकेदुखीवर काम करतो. अजून एक जर आवळा शक्य नसेल, ताजा मिळत नसेल, तर मोरावळा सुद्धा तुम्ही दुपारी 2 वाजता खाऊन बघा. त्यात जर पित्तामुळे ज्यांना डोकेदुखी होते त्याच्यासाठी हा अतिशय अमृतासमान काम करणारी ही वनस्पती आहे. आवळ्याची जी पानं असतात ती पित्ताशयातले खडे सुद्धा विरघळू शकतं, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. पुढची एक वनस्पती ती म्हणजे की एरंड मूळ. आता एरंड मूळ बऱ्याच जणांना माहिती नसेल. एरंडाचं तेल आपल्याला माहिती असतं. पण या एरंडाच्या झाडाची जी मुळं असतात ना, ती वातविकारांचं एकदम उत्तम औषध आहे. वातामुळे होणारी जी डोकेदुखी आहे त्यासाठी एरंड मूळ हे अमृत आहे. ते कसं घ्यावं तर एरंड मूळ जर तुम्हाला ताजं मिळालं तर ते ताजं मूळ कुटून अर्धा कप दुधामध्ये घालायचं. त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि ते उकळून घ्यायचं. त्याला दुधामध्ये औषध शिजवणं ह्याला क्षीरपाक असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. ते गाळून तुम्ही जर प्यायलात, विशेषतः संध्याकाळच्या वेळामध्ये
तर पोटही साफ होतं, चिकट संडास होणे, आव होणे, बद्धकोष्ठता असणे, पोट साफ न होणे, कावीळ झालेली असणे, अशामुळे होणारी डोकेदुखी, वातामुळे होणारी डोकेदुखी, वाताचे वेगवेगळे आजार, इव्हन सियाटिका वगैरे ह्या सगळ्यांमध्ये खूप सुंदर काम करतं ते म्हणजे एरंडमुळाचं औषध. दुसरी एक वनस्पती आहे ती म्हणजे बिभीतकी. तर ह्याला साध्या भाषेमध्ये बेहडा असं म्हणतात. तर हे बेहड्याचं फळ वापरतात औषधामध्ये आणि ते कफासाठी म्हणून खूप छान काम करतं. त्यामुळे जेव्हा सर्दी होते, कफ होतो, अशा वेळेस बेहड्याचं चूर्ण किंवा बेहडा उगाळून घेणं हे खूप सुंदर औषध आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये कफाचे आजार हे जास्त होत असतात. त्यांना बेहडा जर उगाळून दिला ना, तर खूप छान काम करतं. पुढचं येतं ते म्हणजे पुनर्नवा नावाची एक वनस्पती आहे. मी इथे आता तुम्हाला दाखवायला आणलेली आहे. तर ही पुनर्नवा वनस्पती काय काम करते? तर पुन्हा पुन्हा नवम याती असं तिचं वर्णन ग्रंथांमध्ये केलेलं आहे. तर जेव्हा सूज आणि डोकेदुखी एकत्र असते ना, त्यावेळेस पुनर्नवा वापरायची असते. म्हणजे जी कायम रिजनरेशन प्रॉपर्टी तिच्यामध्ये आहे. सारखं रिजनरेट होत असते ती. एका ह्याच्यापासून ती सारखी नवीन तयार होत असते. म्हणून पुनर्नवेचं महत्त्व हे सुजेसाठी आणि सुजेमुळे होणारी वेदना असतात, डोकेदुखी असते, त्याच्यामध्ये खूप छान काम करते. त्याच्यानंतर एक सोपं घरातलं औषध मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे हे काय आहेत? हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. ते म्हणजे की कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं ही अ, इतकं सुंदर औषध आहे डोकेदुखीसाठी हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर कुठल्या प्रकारची डोकेदुखी हे कमी करतं? तर ज्यांच्यामध्ये मान अवखडते आणि खांदे वगैरे अवघडतात आणि स्टिफनेस ज्याला म्हणतो जखडतात आणि मग डोकेदुखी होते. हे जनरली सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या पेशंट्समध्ये आढळतं. तर त्यांच्यामध्ये ह्या कढीपत्त्याची साधारण आता एका काडीला आलेली ही जी पानं आहेत ना, ही एवढी पानं घ्यायची आणि ती एक अर्धा ग्लास किंवा अर्धा कप पाणी जे आहे ते उकळवायचं, गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही टाकायची. चांगली हाताने कोळून घ्यायची ती. म्हणजे त्या पानांचा जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये आणि मग थोडंसं ते पाणी कोमट झालं, की ते गाळून ते प्यायचं. तर अशा प्रकारे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमुळे ज्यांची डोकेदुखी होते ना, त्याच्यामध्ये हे सुंदर काम करतं हे कढीपत्त्याचं पाणी. आणि मग नंतर मग त्या कढीपत्त्याचं काय करायचं, तर जी पानं आपण कोळून घेतली आहेत, ती तुम्ही फोडणीत वापरा किंवा फेकून द्या. दुसरं म्हणजे ह्या पानांचा जो रस आहे, स्वरस आहे म्हणजे थेंब जे आहे त्याचे एक-एक थेंब ह्या पानाच्या रसांचा, हा जर नाकामध्ये टाकलं त्याला नस्य म्हणतात. तर तरीसुद्धा अशा प्रकारची डोकेदुखी कमी व्हायला खूप छान मदत होते आणि कढीपत्ता हा जंतुनाशक सुद्धा आहे बरं का, कृमीसुद्धा पोटातले नष्ट करणारा आहे. त्याच्यामुळे हे एकदम सुंदर घरामध्ये प्रत्येकाच्या रेडिली अवेलेबल असलेलं हे औषध आहे. ते तुम्ही नक्की वापरून बघा. जेवढं तुम्ही ताज्या वनस्पती वापराल, तेवढे त्याचे गुणधर्म हे अधिक होतात. पुढची एक सुंदर वनस्पती मी आज तुम्हाला इथे दाखवायला आणली आहे, ताजी वनस्पती ती म्हणजे भृंगराज. ह्याला साध्या भाषेमध्ये माका असं म्हणतात. ही वनस्पती सगळीकडे उपलब्ध आहे. रस्त्याच्या कडेला वगैरे अगदी भारतामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे. हे यकृताला उत्तेजना देणारं अतिशय सुंदर रसायन आहे ते म्हणजे भृंगराज म्हणजे यकृतासाठी अमृत आहे ही वनस्पती. माका हा केसांसाठी प्रसिद्ध आहेच, पण यकृताला इतकं छान काम करते बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर ह्या माक्याचा उपयोग कशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये होतो? तर ज्या लोकांना कावीळ होऊन गेलेली आहे, पित्ताचा त्रास आहे, त्याच्यासोबत लिव्हरचा त्रास होतोय किंवा लिव्हरचं फंक्शन बिघडलेलं आहे. मागच्या बाजूची डोकेदुखी म्हणजे हाय बीपीमुळे जनरली मागच्या बाजूची डोकेदुखी होते. अल्कोहोल जे जास्त प्रमाणामध्ये घेतात, त्याच्यानंतर येणारा जो हँगओव्हर आहे, त्याच्यामुळे होणारी जी डोकेदुखी आहे, अशा सगळ्यांमध्ये ही माका नावाची वनस्पती खूप सुंदर काम करते. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या माक्याचा पानांचा जो रस आहे ना, तो 40 ml जर तुम्ही अशा प्रकारे 30 दिवस किंवा 60 दिवस जर कंटिन्यू घेतला आणि त्यासोबत जर तुम्ही तूप, साखर, पोळी असं पथ्य पाळलं, तेवढ्याच ह्याच्यावर राहायचं. तिखट, मीठ पूर्ण वर्ज करायचं. म्हणजे हे ज्यांना लिव्हरचा मोठा आजार असतो ना, त्यांच्यासाठी हे खूप सुंदर काम करतं. त्यामुळे हे पथ्य पाळणं त्यावेळेस गरजेचं असतं. तर तुमचा बीपी, तुमच्या लिव्हरचा जो आजार आहे, कावीळ जी काही होते, ह्या सगळ्यांमध्ये हे सुंदर काम करणारी वनस्पती आहे. पुढचा एक प्रश्न, की मनाचा आणि डोकेदुखीचा काही संबंध आहे का? तर नक्कीच आहे. कारण मनाचं स्थान जे आहे ते मस्तिष्क सांगितलंय आयुर्वेदामध्ये सुद्धा. तर मानसिक त्रासांमुळे होणारी डोकेदुखी. तर त्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतं, की ज्याच्यामध्ये
असा मानसिक त्रास असतो जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो, ज्याला हिस्टेरिया असं म्हणतात, की त्याच्यामध्ये अटेन्शन सीकिंग त्या स्त्रिया करतात, की माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्यावं, काळजी द्यावं म्हणून त्या मानसिकतेतनं जी तयार झालेली असतं ना, तर त्याला हिस्टेरिया म्हणतात आणि त्याच्यामध्ये त्या म्हणतात, "माझं डोकं दुखतंय, डोकं दुखतंय." तर अशा वेळेस ना ती डोकेदुखी खरं नसते. त्या मानसिकतेतनं त्या स्त्रिया म्हणतात, की "माझं डोकं दुखतंय, कोणीतरी माझ्याकडे लक्ष द्यावं याच्यातून." आणि मग त्यांना मग ही सायकोज आहे किंवा मानसिक आजार आहे हिला, असं म्हणून त्यांना हिणवलं जातं आणि मग काय डिप्रेशनच्या गोळ्या वगैरे देऊन त्यांना झोपवलं जातं किंवा शांत केलं जातं. पण अशांसाठी सुद्धा हा आयुर्वेद म्हणतो, की तुम्ही एक शिरोदधी यमान्यादी नावाची काही औषधं ग्रंथामध्ये आलेली आहेत. तर त्याचा वापर तुम्ही ह्या पेशंट्समध्ये केला पाहिजे, की जे अशा प्रकारे सुडो कंप्लेंट्स घेऊन येतात. म्हणजे खोट्या कंप्लेंट्स. पण त्या त्यांना त्याची गरज असते त्या मानसिक तुमच्या उभेची वगैरे. तर अशांसाठी सुद्धा आपण औषध आयुर्वेदामध्ये आहे. आणि दुसरी एक मानसिक कारणांमुळे होणारी डोकेदुखी असते, की जी खरंच डोकं दुखतं त्याच्यामध्ये आणि त्याचं कारण असतं, की स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी, लोकांना खूप विचार करण्याची सवय असते, खूप गोष्टी अंगावर घेण्याची सवय असते, लेट गो करत नाही पटकन, पटकन सोडून देत नाही, मनात धरून ठेवतात किंवा हे जे काही रोजचं आपलं जीवन आहे, त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन्स आजकाल प्रत्येकालाच आहेत. तर ह्यामुळे होणारी जी डोकेदुखी आहे, की खरंच त्याच्यामध्ये डोकं दुखत असतं. मग ह्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट करणार? तर ह्याच्यामध्ये वाताची ट्रीटमेंट करावी असं सांगितलंय. वाताचं श्रेष्ठ औषध हे बस्ती आहे. त्याचबरोबर मी अशा प्रकारच्या मानसिक याच्यामुळे होणारी जी डोकेदुखी असते, त्याच्यामध्ये ऐंद्री नस्य रेकमेंड करते. आपली ऊर्जावटी आहे, निद्रा योग नावाचं औषध आहे, ते मी ह्याच्यामध्ये देत असते. त्याच्यासोबतच शिरो अभ्यंग रेकमेंड करते आणि शिरोधारा सांगत असते. आता शिरोधारा जरी सगळ्यांना जमली नाही, परवडली नाही, तरी ॲटलीस्ट तुम्ही मसाज तर करून घेऊ शकतात आणि दुसऱ्यांनी मसाज केला की जास्त चांगलं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही एखादे कोणी मसाज थेरपिस्ट वगैरे घरी बोलवून सुद्धा डोक्याला तेल चोळून घेणं हे खूप सुंदर काम करतं रिलॅक्सेशनसाठी आणि अशा डोकेदुखीमध्ये हे काम करतं. तर हे झालं मानसिकतेमुळे होणारी डोकेदुखी. पुढे एक येतं ते म्हणजे मागे मी तुम्हाला सांगितलं, की कृमींमुळे म्हणजे जंतांमुळे पण डोकेदुखी होते. तर मग अशामध्ये आपण कृमीपातन किंवा कृमींना काढून टाकणे, शरीरातून बाहेर काढून टाकणे आणि कृमी तयारच होऊ नये अशी आतमध्ये भूमी तयार करणं म्हणजे कृमींची समूळ चिकित्सा आयुर्वेदामध्ये खूप छान काम करते. कारण की बऱ्याच वेळा काय होतं ॲलोपॅथीची अल्बेंडाझोल वगैरे सारखी जी औषधं असतात ना, ती तुम्हाला कृमी कमी करतात. म्हणजे जंत पोटातली कमी करतात. पण ती तेवढ्यापुरती कमी होतात आणि पुन्हा वाढायला लागतात. कारण का तर पोटामध्ये तशी परिस्थिती तयार झालेली असते, की ज्याच्यामध्ये कायम ते जंत तयार होतील. म्हणजे चिकटा जंत किंवा कीड कशामध्ये तयार होऊ शकते? जिथे चिकटा आहे किंवा जिथं गोड जिथे आहे. तर अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये अपचन आहे, इंडायजेशन आहे, मुलं सारखी गोड खात असतात. तर अशा वेळेस कृमी तयार होण्याची टेंडन्सी असते आणि मग ती टेंडन्सीज कमी करणं म्हणजे मुळापासून ट्रीटमेंट करणं. मग त्याच्यामध्ये मी कृमी-क्वाथ चूर्ण म्हणून मुलांमध्ये वापरते. खूप सुंदर रिझल्ट येतात. सगळ्या प्रकारचे कृमी नष्ट होतात आणि मुलांमध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात किंवा जर मोठ्यांमध्ये सुद्धा कृमीचा शिरश्शूल आढळतो, त्यांच्यामध्ये सुद्धा हे खूप छान काम करतं. नंतर पित्ताचा त्रास असणाऱ्यांची जी डोकेदुखी आहे, ज्याला आपण हायपर ॲसिडिटी किंवा आम्लपित्तामुळे होणारी जी डोकेदुखी आहे, त्याच्यामध्ये आपण वमन, विरेचन देऊन लोकांना म्हणजे पंचकर्म आपण करू शकतो. त्याच्यामध्ये वमन पहिले केलं म्हणजे ऊर्ध्वशुद्धी ज्याला म्हणतात, की वरून सगळं घाण बाहेर पडते आणि नंतर विरेचन द्यावं म्हणजे मग खालूनही सगळी घाण, पित्त बाहेर पडतं आणि मग अशामध्ये ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि ॲसिडिटी कमी झाली, की ऑटोमॅटिक तुमची डोकेदुखी सुद्धा कमी होते. म्हणजे ही मुळापासून चिकित्सा, ही पंचकर्म ही असते. पण ती तज्ञांच्या देखरेखीखालीच व्यवस्थित सेंटरमध्ये जाऊनच केली पाहिजे. काही लेपसुद्धा आपण डोकेदुखीमध्ये देतो बरं का. जसं म्हणजे सर्दीमुळे होणारी जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये मी सर्दीचा लेप देते. डी-एन-एसमुळे डोकेदुखी होते म्हणजे नाकाचं हाड वाढतं आणि मग ब्लॉक होतो आणि मग डोकेदुखी होते सर्दी होऊन. तर अशा वेळेस डी-एन-एसचा लेप आपण देतो किंवा अगुरवादी लेप असतो किंवा ज्यांच्यामध्ये उष्णता वाढते, स्ट्रेस, टेन्शन, अँक्झायटी असते आणि पित्त वाढतं, अशा लोकांमध्ये शांत वाटण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी आणि डोकेदुखी कमी होण्यासाठी मी एक सुंदर सोप्पा घरगुती उपाय सांगते. ते म्हणजे की केशर, कापूर आणि चंदन ह्यांचा लेप कपाळावर लावा. तो कसा लावायचा? तर चंदन उगाळायचं. चंदन उगाळल्यानंतर पाण्यामध्ये उगाळायचं, थंड पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये केसराची काडी टाकायची एक आणि अगदी चिमूटभर भीमसेनी कापूर टाकायचा शुद्ध आणि त्याचा जो काही लेप तयार होईल, गंध तयार होईल, तो आपल्या कपाळावर लावायचा. शक्यतो कपाळावरच लावा म्हणजे जेणेकरून शांत झोप येईल आणि झोप शांत येते, मन शांत होतं आणि पित्तसुद्धा, उष्णतासुद्धा कमी होते. तर असा सुंदर उपाय आपल्याला लेपानी सुद्धा डोकेदुखी कमी करता येते.
पुढचं म्हणजे अपुनर्भव चिकित्सा ही आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. अपुनर्भवचा अर्थ काय होतो, की त्याचा पुन्हा-पुन्हा ते आजार होऊ नये. एकदा बरे झाले म्हणजे ती ट्रीट झाले का नाही. एकदा मुळापासून जरी बरे केले, तरी पूर्ण ते शरीरातून गेले पाहिजे. पुन्हा होऊ नये म्हणून रसायन चिकित्सा सांगितली आयुर्वेदाने, की जेणेकरून त्या धातूंना आपण तिथे बल देतो. तर त्यासाठी म्हणून मी अमृतप्राश रेकमेंड करते. रसायन चूर्ण आपलं आहे ते रेकमेंड करते. त्याचप्रमाणे मानसिक जर कोणाला त्रास असेल तर उन्माद गजकेसरी आहे किंवा स्मृतिसागर रस आहे, मेधायोग घृत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या औषधी वापरून हे आपण अपुनर्भव चिकित्सा सुद्धा याच्यामध्ये करू शकतो. अजून एक कॉमन आढळणारी गोष्ट म्हणजे की प्रत्येक सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी येतो तो म्हणजे सर्दी, व्हायरल इन्फेक्शन प्रत्येक ऋतू बदलला की होत असतं आणि त्याच्यामुळे होणारी सर्दी आणि मग होणारी डोकेदुखी. तर ह्यासाठी म्हणून काय सोपा आपल्याला उपाय करता येईल, तर तुळशीची पानं प्रत्येकाच्याकडे असतात किंवा आजूबाजूला सहज मिळतात. ही तुळशीची पानं 2-2 जरी तुम्ही दिवसभर खाल्ली, तरी सुद्धा जो काही व्हायरल इन्फेक्शनमुळे त्रास होतो, डोकं दुखतं, सर्दी होते, त्वरित आराम पडतो. काही-काही उपाय असे छोटे-छोटे असतात ना, की लगेच डॉक्टरकडे धावायची किंवा हे व्हायरल इन्फेक्शन जे असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं हे त्याला उत्तर असतं. लगेच जाऊन तापाची गोळी घेणं हे त्याला उत्तर नसतं. तर हां, 104 ताप झाला तर तुम्ही डॉक्टरकडे जा, ते ॲडमिट व्हा. परंतु किरकोळ ताप असताना लगेच उठसूट गोळ्या घेणं हे पण योग्य नाही. तर अशा वेळेस हे छोटे-छोटे घरगुती उपाय केले पाहिजे. त्याच्यासाठी मी अजून एक काढा पण सांगते. तापासाठी पण तो उपयोगी पडतो, सर्दी, डोकेदुखी याच्यासाठी पण उपयोगी पडतो. तर तो कसा करायचा? तर 5 ते 6 तुळशीची पानं घ्यायची. एक अर्धा कप पाणी घ्यायचं फक्त. त्याच्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा, अर्धा इंचाचा तुकडा हा किसून घालायचा. त्याच्यामध्ये धने आणि जिरे पाव-पाव चमचा फक्त ते घालायचं. हे अर्धा कपासाठी एका माणसासाठी सांगितलेलं प्रमाण आहे. त्याला थोडंसं उकळून घ्यायचं आणि हा जो उकाळा आहे, हा छानपैकी गाळून ते पाणी प्यायचं आणि हे तुम्ही दिवसभर थोडं-थोडं करत प्या. 2-4 दिवस करा. ऑटोमॅटिक व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते कंट्रोलमध्ये येतं आणि सर्दी पण पुढे वाढत नाही. त्याच्यामुळे अँटिबायोटिकपर्यंत प्रकरण जात नाही. लहान मुलांमध्ये पण हे वापरू शकतात का? तर नक्की वापरू शकतात. 4-5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याच्या आतल्या मुलांना कन्सल्ट करूनच कुठलेही उपाय केले पाहिजे. खाली कमेंटमध्ये स्त्रिया मला विचारतात, "माझं बाळ 10 दिवसाचं आहे, माझं बाळ 10 महिन्याचं आहे, मी काय उपाय करू?" त्या बिचाऱ्या छकुल्याला मी बघितलेलं नसतं आणि न बघताच ट्रीटमेंट देणं एवढ्या लहान मुलांना हे योग्य नाही. त्यावेळेस तुम्ही कन्सल्ट करूनच ट्रीटमेंट केली पाहिजे. कुठलेही घरगुती जरी उपाय करायचे असले तरी सुद्धा कन्सल्टच केलं पाहिजे. इतक्या लहान मुलांवर कुठलेही बघून तुम्ही प्रयोग कृपया करून करू नका आणि कन्सल्ट करा म्हणजे मग मॅडम तुम्ही कन्सल्ट स्वतःसाठी सांगतायत का? नाही मलाच करा असं नाही, कोणालाही करा, पण कन्सल्ट करूनच लहान मुलांची ट्रीटमेंट ही 5 वर्षाच्या आतल्या केली पाहिजे. तर असं होतं की काढा जो मी आता सांगितला तो तुम्ही 5-6 वर्षाच्या मुलांना सुद्धा पाव कप काढा देऊ शकतात हा सांगितलेला. पुढचं मी तुम्हाला एक अनोखा एक उपाय सांगते. ज्यांना खूप खोकला असतो ना आणि तो बऱ्याच दिवसांचा जात नाही, त्यांच्यासाठी अडुळसा नावाचं औषध खूप सुंदर काम करतं. आता अडुळसा औषध हे सिरप म्हणून पण मिळतं. पण बऱ्याच वेळा ती वनस्पती जर त्याचा पानांचा रस जर तुम्ही घेतला ना, तर ते खूप सुंदर काम करतं. त्याच्या बाबतीत घडलेला एक छोटासा किस्सा सांगते. माझ्याकडे एक 75 वर्षाचे पेशंट गृहस्थ यायचे. तर ते त्यांना असंच खोकला खूप सुरू झालेला होता आणि सर्दी, व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामुळे खोकला पुढे 2 महिने बराच झाला नाही. तर बरेच सारे ट्रीटमेंट घेतली त्याच्यावर पण बरा होईना. मी त्यांना सांगितलं, "तुमच्याकडे अडुळसा नावाची वनस्पती तुम्हाला कुठे आजूबाजूला दिसेल का? माहिती आहे का?" ते म्हणे, "हो, मला माहिती आहे." तर त्यांना ती माहीत होती. त्यांनी 2 चमचे म्हणजे त्यांना सांगितलं 2-2 चमचे 3 वेळा मध घालून त्याचा रस, ताज्या पानांचा रस तुम्ही घ्या. अक्षरशः 3 दिवसात त्यांचा खोकला जो 2 महिने अनेक सिरप घेऊन सुद्धा बरा नव्हता झाला, तो बरा झाला. त्यांना इतका आनंद झाला. तर मला सांगायचं काय, की जेव्हा तुम्ही ताज्या वनस्पती वापरता, तेव्हा त्याच्यातलं जे जीवतत्व असतं, ते आपल्या मनुष्य देहातील चैतन्य तत्वाशी लवकर मिक्सअप होतं आणि जास्त लवकर तुम्हाला ते इफेक्ट देऊ शकतं. मग जर आता आम्हाला तो अडुळसा ओळखता येणार नाही, ओळखता आला तरी तो मिळेलच असं नाही, तर मग अशा वेळेस वासापत्र चूर्ण किंवा अडुळसाच्या पानांचं चूर्ण आपल्याला मिळतं. तर ते चूर्ण सुद्धा तुम्ही अर्धा-अर्धा चमचा मधातून जर चाटलं किंवा त्याचा काढा करून घेतला, तर अशा प्रकारची न बरे होणारे खोकले सुद्धा बरे होतात.
पण जेवढं तुम्ही ताजं वापराल तेवढा त्याचा इफेक्ट लवकर येईल एवढं मात्र नक्की. पुढचं अजून एक औषध मी रेकमेंड करते ते म्हणजे ज्यांना खूप सायनसचा त्रास होतो, सायनसमुळे डोकेदुखी होते, कफ तिथे साठतो, अशांसाठी संजीवनी बिंदू म्हणून मी रेकमेंड करते. नाकपुडी बंद होणं, सगळा कफ साठणं ह्यासाठी हे संजीवनी बिंदू अमृताप्रमाणे काम करतात. कसं घ्यायचं हे औषध? तर 2 थेंब जे आहेत ते पाव कप किंवा जास्तीत जास्त अर्धा कप गरम दुधामध्ये घालायचे आणि सकाळच्या वेळेस ते दूध प्यायचं. त्याचबरोबर हेच बिंदू तुम्ही वरतून लावायला सुद्धा वापरू शकतात आणि हेच 2 थेंब गरम पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ सुद्धा घेऊ शकतात. तर अशा प्रकारे संजीवनी बिंदू हे औषध ज्यांना सायनसचा त्रास होतो आणि सायनसमुळे डोकं दुखतं, ह्यांच्यामध्ये खूप छान काम करतं. विशेषतः ह्या सर्दी पावसाळ्यामध्ये होणारी सर्दी, खोकला खोकल्यापेक्षा पण सर्दीला, सायनसला ते खूप छान काम करतं. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? नक्की मला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या कमेंट ही माझी ऊर्जा असते. त्याच्यामुळेच मला अशा प्रकारे वेगवेगळे आयुर्वेदातला खजिना तुमच्यासमोर ओतायला कायम प्रेरणा मिळत असते. तर अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा येऊयात. परंतु तुम्ही हा व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचेल आणि सगळ्यांना या शास्त्रीय माहितीचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.